जवळपास 400 लोक होते आणि बहुतेक सगळ्यांचीच प्रतिक्रिया अशी होती की काहीतरी अद्भुत आज पाहिलं आणि ऐकलंय, म्हणजे जे कधी आपण कल्पनाही करू शकत नाही. दंतकथा वाटाव्यात असल्या गोष्टी आजच्या जगण्यामध्ये त्या सगळ्या राजेशच्या त्याच्या स्वतःच्या आयुष्याच्या पटामधनं लोकांच्या पुढे आल्यात. समोर दिसत असताना ऐकत असताना पण विश्वास ठेवावा की नाही, हे खरंच असं आहे का, असं सगळं त्याचं आयुष्य आहे जगलेलं. आणि हे जे काय आयुष्य आहे असं वेगळ्या वाटेने जाणारं, ते मला असं वाटतं आपल्या पण अनेकांच्या आयुष्याला त्याचा स्पर्श झाला तर आपले पण आयुष्य बदलू शकते. मुळात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, तुकारामांचा अभंग आहे. आणि त्यात तुकारामांनी म्हटलंय की परिसाच्या संगे लोह बिघडले, जे जे बिघडले ते सुवर्णची झाले. लोखंड लोखंड नाही राहिलं, ते तर बदललं नाही, बिघडलं, पण बिघडून ते सुवर्ण झालं. लोखंडाचं सोनं करण्यासाठी परिसस्पर्शाची गरज असते. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये लोखंड तर नक्कीच आहे आपल्या सगळ्यांकडे, सोनं आहे की नाही माहीत नाही आपलं आयुष्य, पण त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होऊ शकते प्रत्येकाच्या आयुष्याचं, प्रोव्हायडेड परिसाचा स्पर्श जर आपण करू शकलो आपल्या जीवनाला तर. या कार्यक्रमाचा हेतूच मुळात असा आहे की हा परिसस्पर्श, हा परिस ज्यांच्याकडे आहे अशा माणसांच्या जगण्यामधनं आपल्या स्वतःच्या आयुष्याचं सोनं व्हावं, ते रूपांतर व्हावं, आपणही बिघडावं. ज्यांनी स्वतःचं आयुष्य बिघडवलेलं आहे, घडवलेलं आहे, तेच इतरांसाठी काहीतरी करू शकतात. त्यामुळे या कार्यक्रमाची कल्पना तर बरेच दिवसांची होती. निखिल आणि माझं बरेच दिवसांपासून बोलणं सुरू होतं, 1-2 वर्ष आधीच चाललेलं होतं जरा की असं काहीतरी सुरू करूया म्हणून. इतर ठिकाणी पण होतं, पण आज त्याची सुरुवात झाली आणि मला आनंद आहे की त्याची सुरुवात राजेशपासून होते. मी वर्षाला साधारणपणे 50-1,000 लोकांना वेगवेगळ्या निमित्ताने भेटत असतो. आत्ता माझं वय 53 आहे आणि मी अतिशय काय म्हणू जबाबदारीने सांगतोय की आत्तापर्यंत मला माझ्या आयुष्यात 53 वर्षाच्या आयुष्यात जेवढी माणसं भेटली त्या सगळ्यांमधल्या पवित्र माणसांच्या यादीमध्ये पहिल्या 1, 2, 4, 5 मध्ये मी राजेशला ठेवतो. काय म्हणू त्याला की शुचिता आणि पावित्र्य हे आजच्या आपल्या जगण्यामधनं हरवत चाललेलं आहे. बाकी आपण खूप काय काय मिळवलेलं आहे बाहेरच्या आयुष्यामध्ये, पण हे जे मूळ गाभा आहे आतला कोर ज्याला म्हणूया माणसामधला, तो नाही आहे आपल्याकडे. आणि म्हणून मला असं वाटतं की राजेशच्या जगण्यामध्ये तो आहे परिस, आणि त्याच्यामुळे ती ताकद आहे त्याला इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याची. राजेशची आणि माझी ओळख 3 वर्षापूर्वी झाली. औरंगाबादला सेवांकूरचं शिबिर होतं. सेवांकूर आमचं एक तरुणांचं ओपन प्लॅटफॉर्म आहे, त्याची वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं होत असतात. तर एक शिबिर औरंगाबादला होतं, एक 50 मला वाटतं 100-1 लोकांचा ग्रुप असेल. त्याला राजेशला बोलावलं होतं बोलण्यासाठी मुलांसोबत. माझा त्याचा प्रत्यक्ष परिचय नव्हता, पण ज्यांनी सांगितलं आणि सुचवलं राजेशचं नाव त्याला बोलवावं, एवढंच माहिती होतं की तो एक सर्पमित्र आहे. बाकी काही माहिती नव्हतं त्याच्याबद्दल. पण मग तो आला आणि मग कळलं की तो सर्पमित्र नाही आहे नुसता, म्हणजे सर्पमित्र त्याच्या आयुष्यातला 0.1% पार्ट आहे असं मी म्हणेन. खूप खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आणि तो पहिला कार्यक्रम होता की राजेश तिथे सापांचा विषय सोडून बोलला स्वतःच्या आयुष्याबद्दल. आजपर्यंत तो सर्पविज्ञानामध्ये तर मास्टर आहेच आहे तो. म्हणजे मागे त्यांनी एक सर्पयात्रा काढली तर जवळपास पूर्ण महाराष्ट्रात 10-1 लाख लोकांपर्यंत पोहोचला तो प्रबोधन त्या विषयाचं. पण मला जे त्याच्यातलं भावलं ते सापांशिवायचा राजेश, म्हणजे त्या विषयाच्या माहिती पलीकडचा राजेश जो आहे तो फारच मोठा आहे आणि तो प्रेरक आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर तो पार्ट मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या समोर यावा असा प्रयत्न आपण या मुलाखतीमधनं करणार आहोत. आणि जेव्हा तो मला भेटला, म्हणजे त्याचे काही क्वालिफिकेशन आधी तुम्हाला सांगतो. जसं आत्ता दिलीपने सांगितलेलंच आहे, पेशवे सरांनी आपल्याला, की त्याला स्वतःला 55 वेळा बाईट आहे.
29 वेळा कोबरा, 19 वेळा क्रेट आणि बाकी इतर. दरवेळेला भेटला की त्याला विचारावं लागते राजेश स्कोअर किती झाला आता, कारण ते बदलत राहतो तो सगळा. इतके वेळा बाईट होण्याची 2 कारणं आहे. एक तर त्याला कॉल्स खूप असतात, रोजचे 20 एक कॉल असतात. हे परवा रात्री तो रात्रभर नाही झोपलेला. तिकडनं प्रवास करून चाळीसगाववरनं अमरावतीत आला, अमरावतीतनं आम्ही यवतमाळला आलो. काल रात्री पण 12 वाजेपर्यंत साधारणपणे सगळं चाललं कार्यक्रमानंतर, लोकांच्या गाठी भेटी, आणि सकाळी 5ला उठून आम्ही इकडे यायला निघालो. त्या 5 तासामध्ये पण त्याला, राजेश कालचे किती कॉल होते? 6 कॉल होते त्याला 5 तासांमध्ये. मागल्या मला असं वाटते 22-24 वर्षात तो एकही रात्र सलग 4 तास नाही झोपलेला. या नागपुरातल्या आणि आणखीन भारतातल्या कोणत्याही डॉक्टरला विचारा की अशा किती रात्री गेल्यात की ज्या दिवशी तुम्ही सलग 6 तास नाही झोपलात. मला नाही वाटत कोणी सापडेल असं की वर्षभर किंवा महिनाभर तरी असं घडलंय. राजेश शिक्षण आणि BCom आहे, पण तो जे काय शिकला आहे ना, हे सगळं स्वतःच्या अभ्यासातनं शिकला आहे. मला आणखीन एक दुसरी गोष्ट मोठी त्याची जी वाटली, त्याची ती लर्निंग मेथडॉलॉजी, शिकण्याची वृत्ती त्याची जी आहे आणि त्यासाठीची जी पेशन्स आणि धडपड आहे ना, ती अफाट आहे, अफाट लिटरली. दुर्दैवाने आपल्या भारतात सगळं कागदाला महत्त्व दिलं जाते. बाहेर देशामध्ये कदाचित तो असता तर त्याला आरोग्य विद्यापीठाने रिसर्च कसं करावं यासाठी गाईड म्हणून सन्मानाने बोलावलं असतं सगळं. म्हणून मी तर राजेशची जेव्हा भेट झाली तेव्हाच मी एक माझ्या स्वतःसाठी एक टार्गेट ठरवलं की एक दिवस राजेशला IMA आणि IMCच्या फोरमनी सन्मानाने बोलवावं. आज 50 केसेस वरती MD, MS आणि PhD मिळवता येते. राजेशनी आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जवळपास 30,000 स्नेक बाईटच्या केसेस स्वतः जागून त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये आणि त्यांना जिवंत ठेवण्यामध्ये त्याच्या स्वतःचा हात राहिलेला आहे. 30,000 केसेस, लक्षात घ्या. हे ज्ञान मला यासाठी पण महत्व वाटते की राजेशला त्याचं काही महत्व नाहीये, त्याला काही त्याचे देणं घेणं नाहीये, पण हे ज्ञान जर आपण पोहोचू शकलो आणि राजेशला जर हा विषय शिकवण्यासाठी मेडिकल कॉलेजेसमध्ये बोलावल्या गेलं तर उद्या हजारो स्नेक बाईटच्या केसेसला आपण वाचवू शकतो त्याच्या पद्धतीने. आज ASVची किंमत हाफकिन इन्स्टिट्यूट जी तयार करते त्याची 900 रुपये आहे एका व्हायलची किंमत. स्नेक बाईट बहुधा सगळ्या गरीब लोकांना होतो, वाडी वस्तीत काम करणाऱ्या मजुरांना. त्यामुळे तो विषय तसाही डॉक्टरांच्या जरा ह्याच्या पलीकडे, कारण त्यातनं कमाईचा काही फार भाग नाहीच आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे कोणी फार लक्ष पण देत नाहीये. राजेशची पद्धती, त्याचं म्हणणं असं आहे की माझ्या पद्धतीने जर ASV तयार झालं तर ते 900 रुपयाचं व्हायला आपण 50 रुपयात देऊ शकतो. कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट त्याची 50 रुपये करता येऊ शकते. अडचण त्याची ही आहे की कागद नाही त्याच्याकडे, डिग्री नाही आहे, तेवढीच एक त्याची अडचण आहे, दुसरं काहीही नाही. असलं हे अगदी अफलातून जगणारं व्यक्तिमत्व, नुसतं सापच नाही तर पशु पक्षी प्राणी सगळंच. दुसरं एक कारण त्याला इतके बाईट होण्याचं असं आहे की तो कुठली काठी किंवा स्टिक वापरत नाही. बहुतेक सगळे सर्पमित्र स्टिक किंवा काठी वापरतात. राजेशचं म्हणणं असं आहे की आपण जर सर्पमित्र आहोत, आपण मित्राला जेव्हा भेटतो तेव्हा त्याची काही मान पकडत नाही, त्याला गळाभेट करतो. सापाच्या मानेवरती स्टिक ठेवून मग त्याला पकडणं म्हणजे मित्रा कशाला म्हणायचं, मग त्याला गच्ची पकडून मित्राला असं पकडायचं का? त्यामुळे त्याचा विरोध आहे. त्यामुळे कुठली स्टिक आणि हे न वापरता त्यांनी त्याच्या स्वतःची पद्धती विकसित केलेली आहे. हाताळतो, खूप जास्त हाताळणी आहे, त्याच्यामुळे पण त्याला बाईट जास्त असतात. त्या परिसरामध्ये शेकडो घरांमध्ये देवघरात त्याचे फोटो लागलेले आहेत, त्याच्यामुळे ज्यांचे प्राण वाचलेत त्या सगळ्यांचे. आणि हे सगळं कुठेही एक पैशाचीही अपेक्षा न ठेवता, काहीही नाही. आज त्याचं अख्खं घर जे आहे पूर्ण लग्न झालेलं आहे, बायको आहे, 2 मुलं आहेत, सगळं घर हे जनाधारावर चालते 100%. मोबाईलचं बिल कोणीतरी भरते, मुलांची फी कोणीतरी भरते, कपडे कोणीतरी घेऊन देते, घरात दाळदाणा कोणीतरी आणून टाकते, असं सगळं घर कोणीतरी बांधून दिलं. आजही अशा प्रकारे संसारी माणूस जगू शकतो हे आपण कल्पनाही करू शकत नाही. संन्यासाचं ठीक आहे एक वेळा, पण संसारी माणूस आणि अतिशय आनंदाने आणि मजेने जगू शकतो. आता हा सगळा प्रवास कुठून सुरू झाला ती पण गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे एखाद्या माणसाला जर आपल्याला बघायचं असेल त्याची उंची, तर आपल्याला त्या एंडला, लोअर एंडला पण जायला पाहिजे. म्हणजे राजेशला ते आवडत नाही फारसं त्या सगळ्या विषयाबद्दल बोलणं, पण तो आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आणि प्रेमापोटी
तो विषय आता बोलायला लागला, त्याला नाही तर आवडत नाही. सापांविषयी तो तुम्हाला घंटे बोलेल, त्याला काही अडचण नाही, पण स्वतःविषयी बोलणं जरा त्याला अवघडल्यासारखं असते. पण मला असं वाटतं ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी ती फार उपयोगी पडणारी आहे. म्हणून आपण तिथूनच सुरू करूया. राजेश, मला माहिती आहे तुला आवडत नाही, पण तरी पण तुझं बॅकग्राऊंड जे आहे ते जरा सांग.